आज आमच्या घरी कोण आलंय? कशी दिसती? कोकिळा येईल आता, तिला कंटिन्यू मीच लागते. हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आमच्या घरी कोण आलंय? कोण आलंय? कद्दू आली. कद्दू हाय कर त्यांना. हाय म्हण. हाय, गुड मॉर्निंग. काल रात्री आली ती आणि ती पण झोपेत होती, मी पण झोपेत होते. आता आमची झोप झाली आणि आम्ही दोघी चाललोय शंभू करायला. चाललो ना, त्यांना सांग शंभू करायला चाललोय म्हणा. शंभू करायला चाललोय. त्यांना म्हण व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा. नीट सांग. आणि फॉलो करा. तिकडे बघून लाईक करा, फॉलो करा. कधूनी सांगितलं लाईक करा, फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज सगळी हिच्या सोबत धमाल करणार आहे आम्ही. बाय बाय. हा, आंघोळ केली? कोणी केली? लिपस्टिक लावते. आंघोळ कोणी केली सांग? कधूनी. हाचुनी कदूची. आता कदूची शंभर झाली. कदूला ना आपण कपडे घालू, पावडर बिवडर लावू, हे का बघू. आम्ही जाणार आहे फिरायला. लिपस्टिक लावू. लिपस्टिक तर लय पहिली पाहिजे बाबा, बाकी ठीक आहे काही का असे ना. होय, कपडे नाही घातले तरी चालतील पण लिपस्टिक पाहिजे ना. इकडे बघ माझ्याकडे. थांब. आईनी लावलं होतं ना. दे घालू कपडे. लावते. तिला बघा ना, आईनी लिपस्टिक लावली होती, मला लिपस्टिक लाव. लय आजकालच्या पोरे ना एवढी शेत पण त्याला सगळं कळतं. बो नकटू. तिथं बघ काय म्हणतात ते. झाली का शंभू? हा, त्यांना म्हण काका फोन वाजतोय. केश विचारायचे. चल इकडे बघ. बघा, ही आमची कदू. तिथं झाला आता नट्टापट्टा. येतात का नाही मला लहान पोरं सांभाळायला, मला लय छान येतात. झाली? कदू म्हण गुड मॉर्निंग असं म्हण त्यांना. चला आता कदूची माझी शंभू झाली. आमची दोघींनी पण आवरले आणि आम्ही आता दोघी पण जेवण करून घेणार आहे ना. जेवण करणार. तसं आमच्या दीदीने पारायण लावलं होतं 7 दिवसाचं, तर आज त्याचं उद्यापन आहे आणि आम्हाला जेवण करायचं. त्यांना सांग माऊ लिपस्टिक लाव. काय? थांब, कुठला कलर लावायचा यातला? थांब मी लावते, तू नको हात घालू मध्ये. बरोबर. हा, आता बघा कदूने आमच्या लिपस्टिक लावली. कशी दिसती कदू? कदू दाखव ना कशी दिसती. म्हणाव कशी दिसती. लय खुश झाली. लिपस्टिक लावल्यावर लय खुश झाली. दीदीला दाखवून येते का? दीदीला दाखवून ये. गेली दीदीला दाखवायला चालली आता ती. टीका लाव. जय बाप्पा लावला ना. जय बाप्पा. दीदीला नंतर लाव. तू आली? मगाशी तिथून येत होती म्हणती हाचू मी आली. तर आता आपलं जेवण करायचं ना. माग बाप्पा आहे. बाप्पा हा, पाय पडले. हा, चल बस जेवायला. धराव. तर दीदीचं उद्यापन आहे त्याच्यामुळे दीदी आई जोडी आम्हाला जेवायला घातली. ऐक ना, ती लावताना इथं नाही लावत, इथं कोपऱ्याने लावते. जय बाप्पा. तर दीदीने आता जेवण आम्हाला बघा काय काय बनवलंय आम्हाला, म्हणजे देवाला नैवेद्य. ते मसाला भात आहे, चपाती आहे, तांदळाची खीर आहे आणि भाजी आहे. हा काय कापले नको मी खाली आता ते भातू. हा, खायचं तुला? चपाती, खीर, बटाटा खायचा यातला. बटाटा कदूला बटाटा लय आवडतो. आता ही ना, हिने मला फ्रुटी आणायला सांगितली. काय काका चाललाय बाहेर आणि ती काय म्हणती, काय नाही सांगितलं काकाला खाऊ? फ्रुटी. बरं, फ्रुटी आणायला सांगितली. तिचं म्हणणं काय माहितीये का, की दीदी लहान, मम्मी लहान, पप्पा लहान, सगळ्यांना लहान, तुझ्या पुरतं माग ना तू. होय.
ही आता बुरुंजवाडीला आहे, हिचे मम्मी पप्पा दौंडला आहे आणि ही काय म्हणती मम्मीला फ्रुटी आण, पप्पाला फ्रुटी आण. हा? काय का दुकान कोणासाठी आणायची फ्रुटी? फुटी फुटी कधीला झोप आली? चला झोपायचं का मग? तर कदू आणि मी झोपणार आहे बरं का आता. कुठलं गाणं म्हणायचं? वाघाचं वाघाचं वाघ डरवतो. एक मिनिट हा. कदू आहे ना झोपायला लागली ना, मी तिला म्हणायचे गाई गाई गोट्या ते, मग ती म्हणती वाघ डरवतो ते गाणं म्हण. तू झोपला मग मी गाणं म्हणते तुला. चल झोपलं माझं बाळा. हां गाई गाई गोट्यात, हां चल म्हणू. गाई गाई गोठ्यात ये, बाळाला दूध वाटीत दे, बाळाची वाटी मांजर साठी, मांजर आली रागाला, तिने खाल्ले वाघाला, वाघ दादा डरवतो, अस्वलताई पोळ्या करते, एक पोळी करपली, दुधासंगे ओरपली, दूध लागले कडू कडू, कदूला आले रडू रडू. कसं वाटलं कदू गाणं? परत परत तिला लय आवडतं हे गाणं ना, लय आवडतं. मी तरी ना आता कदूची झोप झाली आणि कदू झोपेतनं उठलीये. कदू झोप झाली झाली आता ती उठली. तिला मी ना जवळ घेऊन बसले तर ती लागली मला लाथ मारायला. म्हणलं सरक साईडला, नको लाथ मारू मला. आणि तसं बोललं तर तिला राग आला, परत रडायला लागली. रडायला लागली बाबडे तू का रडती? मग ॲक्च्युली तुला जवळ घेतलं ना, जवळ घेतलं आणि काय म्हणली चल तुला जुजूवर बसवते म्हटलं ना. कदूला जुजूला बसवते म्हटलं आणि मी टिकली लावली. माझी टिकली पडली होती सकाळपासून, टिकली लावली. ती म्हटली मला पण लाव. कुठे आहे कदूची टिकली? हां छान दिसते ना कदू, छान दिसती का नाही? कदू छान दिसती का? छान दिसती. कदू माझी आहे, कदू माझी आहे. मम्मीची आहे का? हा. भाऊ झाला. हा भाऊ झाला. क्रीम लावू आहे? क्रीम नाही ना माझ्याकडे, नाही आहे. पैसे नाही माझ्याकडं, नाही. तू घेऊन येते क्रीम मला? कुठनं आणती क्रीम? घेऊन येते ना मला तू? बटर बटर नको मला तुझं, क्रीम पाहिजे, क्रीम लावायला. कदू तुझ्याकडे बटर आहे? कुठे बटर? गंदी बटर खा तू, खा तूच बटर तुझं. एक दिवस आहे ना, म्हणजे तुम्ही म्हणता लहान मुलांना काय शिकवते असं, ती आणि तनू खेळत होते का काहीतरी, तर त्यांचं असंच काहीतरी चाललं होतं त्याच्यावरनं. ती आहे ना बटरला काहीतरी वेगळा शब्द वापरला तिने. आता मी कॅमेऱ्यासमोर नाही वापरू शकत, म्हणून मी तिला म्हणलं बाळा तसं नाही म्हणायचं, ते जे ना ते बटर असतं आपलं. तेव्हापासून ती बटर म्हणते. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, कादंबरी बुरुंजवाडीला आली आहे काल, आणि ते पण एकटी आली आहे. म्हणजे दीदी आणि दाजी गेले होते दौंडला, आणि ती दाजींच्या मागे लागून आली. आणि तिला ना जास्त करून दीदी दाजी इथं जरी असेल ना, तिला दीदी नाही लागत, तिला कंटिन्यू मीच लागते. ती फक्त माझ्यापाशीच राहते. रडायला लागली तरी ती माझ्याकडेच येते, मी तिला काही बोलली तरी पण ती माझ्याकडेच येणार, पण तिला फक्त मी लागते. आहे ना कदू? माझ्याशिवाय नाही करमत ना तुला? तू कावळ्याला आवाज दे. कावळ्या बरं कोकिळाला आवाज दे. असं कर, कू कर कर कू. इकडे 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 बघ, इथे कावळा आहे. हा कोकिळा आहे, म्हण कू कू. कशी आवाज देते कदू? मोठ्याने दे, मोठ्याने. कोकिळा येईल आता. कोकिळा चल. ऐक ना, कोकिळ्याबरोबर सगळी पक्षी गोळा करते वाटतं आता, एवढ्या जोरात आवाज येते. पाऊस आलाय. पाऊस आला ना, मोठ्याने पाऊस आला. जायचं घरात? नाही घरात जायचं का इथे थांबायचं पावसात मस्तपैकी?
इथेच थांबायचंय. लय भारी वाटते आमच्या इकडे, वातावरण लय सुंदर झालंय. सगळीकडे हिरवळ झालेली आहे आणि त्यात मस्त अशी हवा सुटली आहे. तसं मला तर ना आता घर सोडून बाहेर फिरायला जाऊशी वाटत नाही ना कदू. काका येईल आता. काका गेलाय सकाळी बाहेर, तिला सांगून गेलाय की मी येताना तुला खाऊ आणतो. झोपेतनं उठल्यापासून मला म्हणते काका नाही आला, काका नाही आला. केस ना, केस टाक मागे. हा केश नको नाही, टिक्का काढू माझा, नको टिक्का काढू. टक्कर दे ना. मग अशी कादंबरी माझ्यासोबत भरपूर खेळली, झोक्यावर खेळली, बाहेर शेतात गेलो होतो आम्ही. त्यानंतर आली, चहा बिस्किट खाल्लं आणि म्हटली आता मला झोपायचे. तर म्हटलं झोप मग दिवाणवर. म्हटली नाही तुझ्या मांडीवर झोपायचे ना. आता बघा, हे बघा अशी मांडीवर झोपली आणि दिवसभर खेळली नुसती. तर आजचा कादंबरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कशी गोड बोलती ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या.